हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। तर आज आहे गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून तुम्हा सर्वांना। त्यासोबतच आजपासून वर्षवास देखील सुरू झालेत, म्हणून सकाळीच उठून वंदना वगैरे घेतली। पण यामध्ये मला शूट करता आलं नाही, त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते। आज अशी गंमत झाली की मला अगदी 5 मिनिटात बिट्टूला वेळेवर स्कूलमध्ये सोडावं लागलं। तर झालं काय ते तुम्हाला सांगते। काल ना मला हिमांशूच्या स्कूलमधून मेसेज आला की उद्या गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त त्याला सुट्टी आहे। आणि मला असं वाटलं याला सुट्टी आहे म्हटल्यानंतर बिट्टूला सुद्धा सुट्टी असेल आणि आर्यनला पण सुट्टी असेल। त्याचा स्कूलमधला तो मेसेज बघून मला असं वाटलं की बिट्टूच्या स्कूलचा आहे की काय। आणि मी कालपासून एकदम निवांत होते की बिट्टूला आज स्कूलमध्ये जायचं नाही, त्यामुळे टिफिनचं वगैरे काही टेन्शन नाही आहे। रोजप्रमाणे मी सकाळी उठली, त्यानंतर काम करत होती। नंतर माझ्या लक्षात आलं की आर्यन खूप वेळचा उठलाच नाही। मग मी हिमांशूला विचारलं की आर्यन का उठला नाही, तर तो म्हणाला की मावशी तो तर स्कूलमध्ये गेला कारण त्याला सुट्टी नाही। तोपर्यंत पण ठीक होतं, मग तरी माझ्या लक्षात आलं नाही। शेवटी मी बाहेर झाडू मारायला गेली, अर्ध अंगण झाडू मारला। त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आज तर बिट्टूला देखील सुट्टी नाही। त्यावेळी वाजून गेले होते 8:45। आता तर मला काही सुचतच नव्हतं, कारण की बिट्टूला उठवून तिची तयारी आणि तिचा टिफिन कसं करणार, काय करावं काहीच सुचत नव्हतं। शेवटी मी पहिला बिट्टूला उठवलं। तिला उठवल्यानंतर पटकन तिचा ब्रश अंघोळ करून दिला आणि तसंच तिला स्कूलमध्ये सोडून दिलं। आणि टीचरला म्हटलं आज ना आमचं टिफिन बनवायला जरा लेट होईल, आम्ही थोडं उशिरानं दिला तर चालेल का। तर टीचर म्हणाला ठीक आहे। तशीच परत घरी आली आणि तो अर्धवट सोडलेला बाहेरचा कचरा काढत होती, तो पहिला काढून घेतला। त्यानंतर परत किचनमध्ये आली आणि बिट्टूच्या टिफिनची तयारी केली। त्या 15 मिनिटात मी कसं काय बिट्टूला तयार करून दिलं असेल ते माझं मलाच माहीत। इथे एक पार्सल आलं होतं जे मी माझ्या बिट्टूसाठीच बोलवलं। फ्लिपकार्टवरून छानपैकी जीन्स वगैरे होता तो। फोन पे केला आणि मी माझं पार्सल घेऊन आतमध्ये आली। त्यानंतरच लगेचच मी ओपन केलं, कारण की मला पार्सल खोलल्याशिवाय वगैरे राहतच नाही। उठली तेव्हापासून मी कामामध्येच होती। चला म्हटलं पहिलं आपलं नट्टापट्टा करूया। मग काय हवं तेवढं माझ्या चेहऱ्याला भरभरून सनस्क्रीन लोशन लावून दिलं। थोडंसं तुम्हाला इथे एक्स्ट्रा वाटत असेल, पण ते 5-10 मिनिटानंतर माझ्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं। आणि मी ना हे नवीन सनस्क्रीन लोशन यूज करत आहे। मला फ्लिपकार्टवरून गिफ्ट मिळालं ना, त्यामधलं मी सनस्क्रीन लोशन आणि त्यासोबतच प्लमचं मॉइश्चरायझर यूज करते। आणि ते मॉइश्चरायझर खरंच खूप छान आहे, माझ्या स्किनला सूट देखील झालं। तसं तर नटापट्टा करून मी पहिला किचनमध्ये जात असते, पण किचनमधलं काम सोडून मी पहिला कपडे धुवून घेतले। आज मी मुंगाची पुरणपोळी बनवणार आहे, जी माझ्या सासऱ्यांना आवडते। आजपर्यंत तुम्ही कधी बनवली नाही, पहिल्यांदाच बनवत आहे, कारण त्यांना आवडते म्हणून। नाही तर आम्ही हरभऱ्याच्या डाळीची बनवतो। आज ती कशी बनेल काय बनेल काही आयडिया नाही, बनवा म्हटलं। तशी तर आपण पुरणपोळी हरभऱ्याच्या डाळीचीच बनवतो आणि आम्ही नेहमी तीच बनवतो। आणि ती बनवल्यानंतर ना ते त्या पुरणपोळीचा एक घास सुद्धा खात नाहीत, कारण की त्यांना हरभऱ्याची डाळ आणि त्यापासून बनणारे कोणतेही पदार्थ चालत नाहीत। म्हणून म्हटलं जाऊ द्या, सासऱ्यांची खूप इच्छा आहे तर आज त्यांची इच्छा पूर्णच करूया। तर मस्त मी इथे 2 वाट्या मुगाची डाळ जी आहे पिवळी ती टाकलेली कुकरमध्ये, 2 शिट्ट्या होऊ दिल्या। आणि जी सेम प्रोसिजर आपण पुरणाच्या पोळीसोबत करतो तसंच मी सेम येथे केलं होतं। याच्यामध्ये गूळ टाकलं आणि त्यानंतर ते घट्ट करून त्यामध्ये इलायची पूड आणि जायफळ घातलं होतं। आणि हा पराक्रम मी पहिल्यांदाच करत होती, म्हटल्यानंतर जरा मनामध्ये भीती होती, मी कसं बनवणार, कसं ती येईल, व्यवस्थित होईल की नाही। बनवत असताना मग मी माझी सर्व भीती बाजूला ठेवली आणि सुरुवात केली बनवायला। डाळ मी थोड्या वेळासाठी बाजूला केली होती, कारण आता आम्हाला भूक लागली होती। तर म्हटलं आता पहिला कद्दूची भाजी करते। तर जाऊ सुद्धा किचनमध्ये इथे स्वयंपाकाची तयारी करतच होते, कारण जोपर्यंत माझ्या पोटात गेलं नसतं ना तोपर्यंत मी तरी पुढचे कामं केले नसते। कारण की तुम्हाला माहिती आहे आजकाल माझे तोंड जरा जास्त चालू असते। भाजी तर चालूच होती, त्यासोबत शेजारी मी चाय सुद्धा ठेवला होता। कवड्याची भाजी म्हटलं ना तर मला अजिबातच आवडायची नाही, पण एकदा मी आर्यनच्या फ्रेंडच्या इथे महालक्ष्मी यांचा प्रसाद घ्यायला गेली होती। तिथे ना अशी सेम कवड्याची भाजी होती, जी मला फार आवडली। तेव्हापासून ही भाजी माझी फेवरेट झाली आहे। त्यासोबतच मी खूप आवडीने बनवते आणि खाते सुद्धा। आता इथे माझी पुढची तयारी चालू होती, ती म्हणजे मुंगाचं पुरण बनवायची। तर इथे ना मी गूळ टाकलेला आता आणि तो मी वितळून घेत आहे। गूळ विरघळल्यानंतर मी त्यामध्ये विलायची पावडर आणि त्यासोबतच जायफळ टाकलं। गरमागरमच ते चाळणीमधून मी काढायला सुरुवात केली, कारण की गरमागरम असलं तर ते पटकन निघते। तेवढ्यात मला फोन आला की ताई तुमचं मी पार्सल घेऊन आलं, कुठे तुमचं घर आहे। मग दादांना मी ॲड्रेस वगैरे सांगितलं आणि ते माझं पार्सल घेऊन घरी आले। रोज तर छोटे मोठे पार्सल येत असतात, आज तर खूप मोठं पार्सल आलं आणि ते मला काही खोलायचं नव्हतं, कारण मला त्याचा डायरेक्ट व्हिडिओज बनवायचा होता। हळूहळू करून मी काही वस्तू बोलवत आहे जे मला माझ्या होम डेकोरसाठी लागणार आहेत। साडी वगैरे नेसला आणि सासूबाई बाहेर आल्या। मी विचारलं कुठे जात आहे, तर मी माहेरी जात आहे असं म्हटल्यानंतर मी त्यांना बाय बाय केला आणि आतमध्ये आले। पुरण तर मी बनवून दिलं, म्हटलं आता पुरणपोळी तुम्ही करत बसा। आणि आम्हाला आज भजे खायची सुद्धा इच्छा झाली होती, म्हणून भज्याचं बॅटर सुद्धा त्यांना बनवून दिलं।
इथे त्यांचं थोडंफार काहीतरी दुखत होतं. मी म्हटलं काय झालं, तर ते मला सांगत होते की माझ्या कमरेमध्ये थोडासा त्रास होत आहे. मी म्हटलं त्यांना राहू द्या, ते तुम्ही, मी करते. म्हणाले राहू दे. मग पटापट त्यांनी इथे भजे काढून घेतले आणि गरमागरम पापड. मी एक्सरसाइज करते त्यासोबतच डाएटवर आहे, म्हणून मी इथे एक पापड खाण्याऐवजी 2 पापड खाल्ला. अच्छा, हमको सिखा रिया है. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कोणती डाएट, तर कधी कधी मी अशीच डाएट करत असते, कारण की आपण रोज खात नाही म्हटल्यानंतर एखादा पापड एक्स्ट्रा खायला काय जात आहे, बरोबर की नाही. सही पकडे हैं. सण असो किंवा काही असो, तसं मी ऑइलचं म्हटलं की खातही नाही आणि तळत पण नाही, कारण की मला आहे एलर्जीची सर्दी, आणि त्या सर्दीमध्ये जर मी हे ऑइली तळलं आणि काही खाल्लं तर मग मला खूप त्रास होतो. आता मी खात तर आहे घाबरत घाबरत, पण उद्या सकाळी मला ते समजेलच, कारण मला त्याचा त्रास होतो. मनावर तर ताबा आहे पण तोंडावर ताबा नाही. जेव्हापासून पापड तळे तशी बकरीसारखी पचार पचार चालूच आहे. खायच्या वेळेस तर फार गोड वाटतं हो, पण थोड्या वेळानंच इथे मला ना कणकण व्हायला लागलं, म्हणजे माझ्या घशामध्ये थोडासा त्रास व्हायला लागला आणि सर्दी पण सुरू झाली. म्हणून रूममध्ये येऊन मी जरा शांतच पडली होती, तर या मुलांना काही करमलं नाही आणि आले मला त्रास द्यायला. ही तर बया माझ्या अंगावरच झोपली होती, जसं काही मी बेडच आहे. गरमागरम पुरणपोळी झाल्याबरोबर जाऊन मला आवाज दिला की पुरणपोळी झाली आहे, जेवून घ्या सर्वांनी. तरी ते सर्वांनीच पुरणपोळी खाल्ली होती, मीच राहिली होती. म्हणून मी इथे शांततेत माझी TV बघत पुरणपोळी खात आहे, आणि खूप छान झाली होती मुगाची पण पुरणपोळी. काही महिने झाले मी ना खूप कमी शूट करते. आता डायरेक्ट शूट केला होता मी 8:30 वाजता. त्यावेळी आम्ही बाहेर जात होतो. माझे सासरे आज जाणार होते मुंबईसाठी, तर त्यांना पहिला स्टेशनवर सोडून दिलं आणि आम्ही दोघे गेलो होतो गाडी बघायला. तर नेमकं दुकान बंद झालं आणि घरी यावं लागलं. असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.